तर बघू शकता इथं 1 वाटी मी गव्हाचं पीठ छान असं चाळून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये काहीही घाण नाही आहे। छान असं ही 1 वाटी मी गव्हाचं पीठ चाळून घेतलंय। तर ज्या वाटीने मी गव्हाचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे। तर 1 वाटी गव्हाचं पीठ आणि तसंच अर्धी वाटी रवा घेतलाय, तसंच थोडंसं चिमूटभर मीठ आणि आता हे छानपैकी आपण मिक्स करून घ्यायचंय। तर आता हे छान मिक्स झाल्यानंतर मी इथं तेलाचं गरम असं मोहन तयार करून घेतलंय। तुमच्याकडे तूप असेल तर तुम्ही तूप पण घालू शकता। मी इथं तेल गरम करून घेतलंय। 2 चमचे तेल मी आता ह्याच्यामध्ये टाकून घेते। तर गरम असं कडकडीत मोहन टाकल्यानंतर छान असं चमच्याने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। डायरेक्ट हात घालायचा नाहीये, हात घातल्याने भाजू शकतं, म्हणून पहिला चमच्याने असं छान असं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर ना हाताने मस्तपैकी हे तेल पूर्ण पिठाला मिक्स झालं पाहिजे असं हाताने फोडून पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघू शकता छान असं हे मिक्स करून झालंय। हातात मी घेतल्यानंतर छान असे त्याची मूठ तयार होते, म्हणजेच की आपलं छानपैकी मोदकाचं पीठ तयार झालेलं आहे। तर आता याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी किंवा दूध टाकून छान असं ह्याचं कणिक मळून घ्यायचे। तर मी ह्याच्यामध्ये पाणी टाकून छान असं ह्याचा गोळा तयार करून घेणार आहे। तुम्ही दूध टाकून पण मळू शकता। मी इथं थोडंसं पाणी टाकून छान असं हे मळून घेते। तर बघू शकता छान असं आपलं कणिक मळून झालेलं आहे। जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, एकदम मीडियम असं हे पीठ मी मळून घेतलेलं आहे। तर आता आपण हे अर्ध्या तासासाठी ठेवून द्यायचे। अर्धा तास आपण हे भिजून द्यायचे। तोपर्यंत मोदकाचे सारण तयार करून घेऊया। त्यासाठी मी इथं कढई मस्तपैकी गरम करून घेतलेली आहे। तर ह्याच्यामध्ये मी साजूक तूप टाकून घेते। तर इथं 2 ते 3 चमचे मी साजूक तूप घेतलेलं आहे। तर हे तूप मी ह्याच्यामध्ये टाकून घेते आणि तूप टाकल्यानंतर काही ड्रायफ्रुट्स घेतलेत, काजू आणि बदाम छानपैकी असं बारीक कट करून घेतलाय। तर आता हे तुपामध्ये टाकून छान असं मिक्स करून घ्यायचंय। आता हे ड्रायफ्रूट काजू बदाम मस्तपैकी तुपामध्ये आपल्याला परतून घ्यायचंय आणि हे परतल्यानंतर याच्यामध्ये मी खोबरं कट करून छानपैकी मिक्सरला एकसारखा करून छान असं खोबरं बारीक करून घेतलं होतं, म्हणजेच की खोबरं किसायचं टेन्शन नाही। फक्त कुकरला एकसारखा करून छान असं थोडंसं बारीक केलं होतं, ते खोबऱ्याचा किस ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। तर 1 चमचा मी तूप परत टाकलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये खोबरं खिसलेलं आपल्याला टाकून घ्यायचंय। तर मस्तपैकी असे बारीक खोबरं वाटून घेतलंय, खिसायची गरज नाही, फक्त एकसारखा करून असं हे खोबरं घेतलेलं आहे। तर आता छानपैकी आपल्याला हे तुपामध्ये परतून घ्यायचंय। पाच मिनिटं छानपैकी खोबरं परतल्यानंतर ह्याच्यामध्ये मी 1 वाटी गूळ असा कट करून घेतलेला आहे। तो गूळ मी ह्याच्यामध्ये टाकून घेते। तुम्ही गुळाची पावडर पण टाकू शकता। मी इथं गूळ कट करून घेतलेला आहे। तर 1 वाटी खोबऱ्याचा किस आणि 1 वाटी गूळ
मस्तपैकी टाकून घेतल्यानंतर छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे। गूळ टाकल्यानंतर सारण थोडंसं पातळ होतं, तर सारणामधलं ते सगळं पाणी आटेपर्यंत आपल्याला हे सारण छान असं परतून घ्यायचं आहे। तर मस्तपैकी सारण मी परतून घेते। तर छान असं सारण झालेलं आहे। तर मी आता ह्याच्यामध्ये 2 चमचे साखर टाकून घेते। साखर ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकू वाटली तर तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकली तरी काही हरकत नाही आहे। तर 2 चमचे मी ह्याच्यामध्ये साखर टाकून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपलं हे सारण तयार झालेलं आहे। तसंच आता एका साईडला आपलं पीठ सुद्धा छानपैकी मुरून झालेलं आहे आणि इथं मी एक कॅरीबॅग घेतली आहे। ती कॅरीबॅग अशी कट करून घेतली आहे। तर मी तुम्हाला कॅरीबॅगमध्ये, प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगमध्ये पण तुम्हाला मी मोदक करून दाखवणार आहे। ज्यांना मोदक करता येत नाही त्यांच्यासाठी मी हा मोदक करून दाखवणार आहे। तर सगळ्यात आधी मी पिठाचा छोटासा गोळा घेतलाय आणि छान अशी छोटीशी पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे। तर छान अशा पाकळ्या पाडून मी हा मोदक पहिला तयार करून दाखवते। ते छान अशी पोळी लाटल्यानंतर त्या पोळीला साईडने पाणी लावून घ्यायचं, जेणेकरून पाकळ्या पाडल्यानंतर त्या तेलामध्ये तळताना फुटणार नाही। तर मी व्हिडिओ ज्याप्रमाणे पाकळ्या पाडून घेते त्याप्रमाणे पहिले आपल्याला अर्ध्या पाकळ्या पाडून घ्यायच्यात। जेवढ्या जवळ करता येईल तेवढ्या जवळ ह्या पाकळ्या आपल्याला पाडून घ्यायच्यात आणि थोड्या पाकळ्या झाल्यानंतर आपल्याला सारण टाकून घ्यायचंय। सारण टाकल्यानंतर छान असं आपल्याला मोदक वळून घ्यायचा आहे। तर मी व्हिडिओ ज्या पद्धतीने दाखवते त्या पद्धतीने मोदक करून बघा, नक्कीच छान असा मोदक तयार होईल। तर छान असं मोदकाला मी पाकळ्या पाडून घेते। तर आता पाकळ्या पूर्ण झाल्यानंतर एकदम हलक्या हाताने आपल्याला मोदक जुळवून घ्यायचा आहे आणि मोदक बंद करून घ्यायचा आहे। तर छान असा मोदक बंद करून आपल्याला वरती जास्त आलेला भाग थोडासा काढून टाकायचा आणि मोदक छान असा पूर्णपैकी बंद करायचा आणि हलक्या हाताने मोदक गोल फिरवून घ्यायचा। तर बघू शकता छान असा आपला मोदक तयार झालेला आहे आणि मोदकाला छान अशा पाकळ्या सुद्धा आलेल्या आहेत।
तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि ह्या पद्धतीने मोदक करून बघा। तर आता दुसरी पद्धत मी दाखवते, ती म्हणजे कॅरीबॅग पिशवीची। जी आपल्याकडे साधी प्लॅस्टिकची पिशवी असते ती मी ह्या पद्धतीने छान अशी कट करून घेतलेली आहे आणि त्याला असं तेल लावून घेतलेलं आहे। तर आता ही पोळी मी लाटून घेते। त्याच्यावरती पिशवी ठेवून लाटले तरी हरकत नाही आणि पिशवी न ठेवता लाटलं तरी काही हरकत नाही। तर मोदकासाठी जेवढी पोळी आपल्याला लागते तेवढी अशी बारीक ही पोळी मी लाटून घेते। तर बघू शकता छान असं थोडंसं पीठ लावून ही पोळी मी लाटून घेते आणि त्याच्यानंतर जी कॅरीबॅगची पिशवी आपण कट करून घेतली होती प्लास्टिक पिशवी, त्याला तेल लावून घेतलेलं आहे। त्याच्यावर आपल्याला ही पोळी ठेवून द्यायची आणि त्याच्यामध्ये सारण टाकून घ्यायचं। जेवढ्या प्रमाणात आपल्याला सारण हवं आहे तेवढ्या प्रमाणात सारण टाकून घ्यायचं आणि पूर्ण पिशवी अशी व्हिडिओत दाखवते त्या प्रकारे एकत्र करून घ्यायची, म्हणजे मोदकाला पाकळ्या छान अशा पडतात। तर बघू शकता मी ज्या पद्धतीने करत आहे त्या पद्धतीने हा मोदक तुम्ही करून बघा। ज्यांची बोटं लवकर वळत नाही मोदक करण्यासाठी, त्यांच्यासाठी ही पद्धत एकदम छान आणि सोपी अशी आहे। तर छान असं आपल्याला हे जवळ करून घ्यायचं आहे, पण मोदक बंद करून घ्यायचा नाही आहे। आणि असं मोदक थोडाफार जवळ आल्यानंतर तो पिशवीतनं बाहेर काढून छानपैकी हलक्या हाताने आपल्याला असा जुळवून घ्यायचा आहे आणि छानपैकी मोदक हा बंद करून घ्यायचा आहे। तर बघू शकता 1 मिनिटामध्ये छान असं मोदकाला पाकळ्या सुद्धा आलेल्या आहेत आणि मोदक एकदम झटपट असा कॅरीबॅग पिशवीपासून तयार झालेला आहे। तर छान असा हा मोदक तयार झालेला आहे। बघू शकता पाकळ्या सुद्धा मस्तपैकी मोदकाला आल्यात। तर आता सगळे मोदक मी करून घेते। तर बघू शकता छान असे सगळे मोदक मी करून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला हे मोदक तळून घ्यायचेत। त्याच्यासाठी मी इथं कढईमध्ये तेल गरम करून घेतलंय। तेल जास्त गरम केलेलं नाहीये, एकदम मीडियम असं हे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि मोदक छान असे कुरकुरीत होण्यासाठी एकदम मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे मोदक तळून घ्यायचे आहेत। मोदक मोठ्या गॅसवरती तळायचे नाहीयेत, आपल्याला मीडियम फ्लेमवरती मोदक तेलात छान असे तळून घ्यायचे। तुम्हाला तेल व्हिडिओमध्ये दिसतच असेल किती प्रमाणात गरम झालेला आहे। तेवढ्या मीडियम तेलामध्ये आपल्याला हे मोदक सगळे सोनेरी रंग येईपर्यंत छान असे तळून घ्यायचे। तर सगळे मोदक मी हे तळून घेते।
तर बघू शकता छान असा मोदकाला सोनेरी कलर आलेला आहे आणि आपले मोदक छान असे तळून झालेत। तर मस्तपैकी आपले मोदक तयार झालेत। तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच घरी ट्राय करा। मी 2 पद्धतीचे मोदक करून दाखवले, तर दोन्ही पद्धतीने तुम्ही मोदक घरी करून बघा आणि रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।